पण त्याला कोणतरी असं बोलली लोक की तुझा आवाज सांगते व्यवस्थित नाही, तर त्या गोष्टीला पकडून त्याने ते बंद करून टाकलं. अरे बस आम्हाला तर दे शेवट. मित्रांनो असा आपला भाऊ आहे आणि बिचारा अनएम्प्लॉईड आहे, तर त्याला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता जवळजवळ 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता मी आता जेवण करायला लागलो आहे, कारण की आज सकाळी जेव्हा जॉबवरनं आलो ना तर डायरेक्ट झोपून गेलो. नाही ब्रश केला, ना आंघोळ केली, ना नाश्ता केला, काहीच नाही केलं. तसंच डायरेक्ट झोपलो तर 11:30 पावणे 12 वाजता उठलो. त्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईलवर टाइमपास केला. त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो. आणि आज भाजी आहे ना मित्रांनो, मला भाजी अजिबात आवडली. म्हणजे शाकाहारी आहे असं काय नाही, शाकाहारी खातो मी, पण आजची शाकाहारी जी भाजी होती ना ती मला आवडली नाही. तर शेवटी मग अंड्याची भुर्जी केली मी. हे बघा, अंड्याची भुर्जी केली आणि भाकरी होत्या सकाळच्या, त्या तांदळाच्या भाकरी, आणि आता भुर्जी खातो आणि थोडा पोटाला आराम देतो, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तर उपाशीच होतो, त्यामुळे भरपूर भूक लागलाय. आता थोडा वेळ खाऊन घेतो. चला मित्रांनो, मस्त भाकरी आणि भुर्जी खाली आणि थोड्या वेळ आपल्या गावातली मॅच चालू होते, त्या मॅच बघितल्या. आणि आता आई चालली बघा, भाजी घेऊन चालली. आज शनिवार आहे, रिक्षा पण आले, तर चला आज सर्व सामान जे आहे ना ते रिक्षात आपण लोड करू. चला मित्रांनो, आता आपल्याला फायनली काम आलेलं आहे. काम काय आलं बघा, हे एक टोपली घेतलं आहे, टोपली आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला झेंडूची फुलं काढायची आहेत, ती पण येल्लोवाली, फक्त येल्लोवाली काढायची आहेत ना. हा टब भरून फक्त काढायचे आहेत, कारण मंगाबाई मिळत नाही, आणि मंगाबाई नसल्यामुळे मला काय काय कामांची जिम्मेदारी दिली गेली. तर चला आता पहिली फुलं काढून घेतो हे टोपभर. आणि ऊन भरपूर आहे, कारण आता जवळजवळ 4 वाजत झाले आहेत, 3:45-4 वाजले आहेत. तर आता फुलं काढायचे आहेत. आई पण गेले आहे, बाबा पण गेले आहेत तिकडे भाजी विकायला. तर चला आता आपल्याला काम दिलेलं आहे फुलांचं, तर आपण फुलं काढून घेऊ. मित्रांनो आता जस्ट आई आली, संध्याकाळचे जवळजवळ 6:45-7 वाजत आल्यात. आणि मित्राने फोन केलेला, माझ्या मित्राने, आपला कस्तूब मित्र, आपला जीवलग मित्र, भरपूर दिवसांनी असताना कॉल केला, सांगतो कुठेतरी बाहेर जाऊ खायला मस्त. मी बोललं ठीक आहे, चल मस्त ब्लॉग पण बनवू. तर आता कस्तूब आला आहे आणि त्याच्याच गाडीवर जाऊ आपण बोईसरला कुठेतरी जाऊ. जसं प्लॅन बनेल तसं तुम्हाला दाखवतो. आणि दुसरा एक माणूस आपल्याला जॉईन करणार आहे बोईसरला जाऊन, तर तो पण तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता निघतो सध्या, कारण कस्तूब आला आहे आणि माझी वाट बघतोय तिकडे. चला मित्रांनो, आपला भाऊ आलेला आहे, कस्तूब भाई आपला, खूप दिवसांनी आला आहे. ॲक्च्युली भाई आपल्या फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये येतो. कस्तूब कसं वाटते तुला? हो खूप छान वाटते, आपला मित्र ब्लॉग करतोय. मित्रांनो असा आपला भाऊ आहे आणि बिचारा अनएम्प्लॉईड आहे, तर त्याला मी काय बोललो माहिती आहे का, फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेऊन ये आणि एक सिम कार्डची झेरॉक्स घेऊन ये, आपण आपल्या वाडीत देऊ. रोजगार आहे आपल्या वाडीत, कारण आता सध्या मंगाबाई पण नाही मिळत, त्याला देऊ चान्स थोडासा. पण भाई सांगतो थोडा वेट करायला लागेल, त्याच्याकडे तेवढी डिग्री नाही मिळत आपल्या वाडीत काम करायला. मी समजून घेऊ शकतो, जाऊ. अभ्यास सुरू आहे अभ्यास सुरू आहे ना. चला आम्ही निघतो आता बोईसरसाठी, ठीक आहे. भाई आपला पार्टनर आलेला आहे, तुषार पांडुरंग डोके. काहीतरी खाऊ, भूक लागले खूप आपल्याला पण. चल चला, आता तूच आमचा करता आहे का रे कस्तू? करू चला 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 निघू, चला. अरे काय झाला मित्रांनो, सीन काय झाला माहिती आहे का, एक जागेवर आणि मला मोमोज खायला नेलेला. तर मित्रांनो दुकान असा होता ना का सबस्क्रायबर कमी झाले असते. आता कॅन्सल केलं, आपण जाऊ थोडा पुढे जाऊन बघू कुठे काय आहे, कारण बोईसर आणि रात्रीचा एरिया आहे मित्रांनो, रात्रीचा टाइम आहे, थोडासा क्वालिटी तुम्हाला लो होताना दिसेल, तर ऍडजस्ट करून घ्या भाई, ठीक आहे. इकडे खाऊ पाहिजे. चला मित्रांनो आता स्टीम मोमोज खाऊ. काय नाही रे, ए डोके काय करायला लागलाय तू तिकडे? ते काय आहे मित्रांनो, याचा आयफोन आहे तर पालिशा मारायला लागलाय, बायला ते काय करू नको. होय दाखवू काय करायला लागलाय तिकडे अंकल इसको. अरे थांब ना, काय तेलात पडेल ना. याचे तेला बाबा इकडे खाल्ले, तेलात पडेल ना भाई. काय वाटतं तुला डोके, टेस्ट काय? इथं पहिल्यांदा काय आहे मला सांगू ना जगात टेस्ट काय काय नाही. तुला काय वाटतं रे कस्तूर भाई? भाऊ एवढंच. मी पहिल्यांदा खात आहे त्यामुळे मी सांगू नाही शकत. पहिल्यांदा म्हणजे
अरे मोदक आहे ते मोदक. ठीक आहे मग. अरे बस आम्हाला तर दे नाही रे बाई, शेवटचा होता बाई. शेवट. ए, आपण किती खाला? एक एक खाला ना फक्त 1 ते 1.5. एकदम ऐकतो ना मी. मला चार खाल्ले. शेवटचा खाण्यासाठी मी पहिला फटाफट खाल्ला आणि मग हा खाल्ला. काय नाही पैसे तुझं. सर्व खोटा बोलतो मित्रांनो. आता पैसे भर इज्जतीत, पहिल्यांदा तरी पैसे भर जिंदगीत. भाई माझी कंपनी पेटले. चल आपण दुसऱ्याकडे जाऊ. चल बस झालं मित्रांनो. मोमोज 1 प्लेट खाली. आईच्या गावात डायरेक्ट जातो मित्रांनो. आता तिकडे कबाब खायचा प्लॅन झालेला आहे. बघू काय आटे डोके तुला. कबाबच हवे की. चल ठीक आहे. चल बघू. चल त्या आईच्या गावात चल. चल ठोकला तर मी पैसे भरतो. चल चल. आई कंपनी आताच पेटले. कंपनी पेटली ना काय सर्व. चल अड्डा बघू. कबाब अड्डा बघूयात मित्रांनो. चला कबाब आलाय. अरे काय रे याचा काय चालू आहे रे यार. खाऊ ना पण नाही बघा ना. बाबा आता मेल असता यो. चलो खाऊ कबाब खाऊन बघू. 1 नंबर कबाब 1 नंबर होता. काय रे डोक्या. मस्त होतं. मस्त होता. अरे कसं तुला वाटतं. हो, मस्त होतं. 1 नंबर कबाब होता मित्रांनो. जबरदस्त. पैसे चायला नुकताच कबाब खालेला आणि आता काय खायचंय. एक पिझ्झा खाऊ तिघं मिळून. पिझ्झा पॉइंट. देऊ. पिझ्झा खायचं मित्रांनो. पिझ्झा आलाय. काय एवढा कोणता पिझ्झा घेतला यो. काय पोट भरेल वस्तू आहे. व्हेजिटेबल पिझ्झा आहे. व्हेजिटेबल आहे का. एवढा फुल लोडेड. डॉमिनोज फेल आहे. आईचे पण डॉमिनोज फेल आहे मित्रांनो. हा तो टेस्ट कशी आहे वस्तू. जबरदस्त आहे का मित्रांनो. स्ट्रीटचा फूडला कधी तुम्ही नाव नका ठेवू. जबरदस्त लागते टेस्ट. मी करतो बरोबर आहे. इज्जत आहे भाई, इज्जत आहे. मस्त आहे. इज्जत. काय रे. आपण डॉमिनोज समोरच बसतो भावा. नाही डॉमिनोज तिकडे मागे राहिला. थोडा पुढे आहे. तर मित्रांनो आता मी ब्लॉग चालू केलाय. सध्या शैलेशला रेस्ट दिला आणि ट्रायपॉड मी माझ्या हातात घेतलाय आणि आता आम्ही बैठक कॅफेमध्ये आलेले आहेत. कॅफे बघू शकतात. खूप कोल्ड कॉफी सांगितलंय. किती झालं आपलं बिल. किती झालं आपलं बिल 300 रुपये. मित्रांनो आता मी जस्ट कॉफी वगैरे पिली आणि असंच एक कंटेंट शूट करत होते. फक्त तुषारने गिंबल वगैरे पकडलं तर भाऊने बघितला. भाऊचं नाव काय पण सोमनाथ मिसाळ. तर तो बोलला मला असंच आला माझ्याकडे. बोलतो काय करतो. मी म्हणलं असं यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकतो. भाऊंकडे पण सर्व सामान वगैरे आहे. ट्रायपॉड आहे, मोबाईल आहे, माईक वगैरे आहे. पण तो यूट्यूबवर काय अपलोड नाही करत. त्याचं म्हणणं असं आहे की फक्त शॉकसाठी तो व्हिडिओ वगैरे बनवतो आणि कशावर व्हॉट्सअपवर टाकतो ना. व्हॉट्सअपवर सहज त्याची इच्छा असते म्हणून टाकतो. पण अजून त्याने काय सोशल मीडिया अजून चालू नाही केलं ना. त्याने चालू केलेलं पण त्याला कोणतरी असं बोलली लोक की तुझा आवाज सांगते व्यवस्थित नाही. तर त्या गोष्टीला पकडून त्याने ते बंद करून टाकलं. तर मी तुझा एकच सजेशन देतो लोकांचं ऐकू नको भाई. मला पण आहेत आमच्या गावाचे नमुने मला हसतात पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आपण आपलं काम करायचं. सक्सेस मिळो नाही मिळो आपल्याला थोडी पैसे लागतात. आपण आपलं काम करायचं. लोक काय पण बोलतील जास्त विचार करायचा नाही. तेच त्याला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. त्याला ब्लॉगमध्ये घेऊ असं बोलतो तो पण नाही सांगत होतं. शेवटी घेतलं त्याला. जाऊ द्या काय मित्रा. चल काय ना. ओके असं काय नाही मित्रांनो. लाजू नका. कीप क्रिएटिंग. चला मित्रांनो आता डोके चालला घरी. चाललो निघतो कौस्तुभ मी पण आता निघतो कारण मला पण जॉबला जायचं आहे. 9:15 इकडेच नाही 9-10 झालेले आहेत ना. मला 10ची जॉब आहे. चला आता निघतो कारण भरपूर उशीर होईल. मग लेट पण होईल तर लफड होईल नाही यायला का रे. चला निघू. चल भेटूया. आजचा ब्लॉग इकडेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. इथपर्यंत गुड बाय. चला भाई. बाय.